नमस्कार. आज आपण एक अशी बौद्धकथा ऐकणार आहोत जी कर्म, सूड आणि क्षमा या संकल्पनांभोवती फिरते. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यातल्या एका खूप मोठ्या सत्याची ओळख करून देते. तर कथेची सुरुवातच एका मोठ्या रहस्याने होते. विचार करा, एक तरुण साध्वी आहे जी ढसाढसा रडतीये आणि तिला पाहून भगवान बुद्ध स्मितहास्य करतायत. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, नाही का? पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच कथेत मिळणार आहे आणि ते खूपच अनपेक्षित आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला थेट भूतकाळात जाऊया. एका अशा जगात जिथे ह्या कथेचं मुख्य पात्र एका पूर्णपणे वेगळ्या रूपात अस्तित्वात होतं. आणि इथे आपली ओळख होते बोधिसत्वाशी. बोधिसत्व म्हणजे असा जीव जो बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे. या जन्मात तो होता चद्दंत नावाचा एक भव्य, तेजस्वी आणि पूर्णपणे पांढरा हत्ती राजा. आणि चद्दंताचं राज्य म्हणजे जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच. जरा कल्पना करून बघा. 8,000 शाही हत्तींचा कळप, चद्दंत सरोवराजवळ एक सोन्याची गुहा आणि त्याचे सुळे असे की त्यातून 6 वेगवेगळ्या रंगांचे किरण बाहेर पडायचे. सगळीकडे रंगीबेरंगी कमळं आणि रसाळ फळांनी भरलेलं एक अद्भुत नंदनवन. पण हे नंदनवन फार काळ टिकणारं नव्हतं. कारण याच स्वर्गात एका अगदी छोट्याशा घटनेमुळे सुडाची आग भडकली. एक असा राग जो अनेक जन्म टिकला आणि त्याने एका भयंकर कथेला जन्म दिला. हे सगळं सुरू झालं एका सालवृक्षाखाली. झालं असं की चद्दंतने गमतीनं फुलांनी बहरलेल्या एका झाडाला धक्का दिला. त्याची लाडकी राणी महासुभद्दा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभी होती, त्यामुळे तिच्या अंगावर सुंदर फुलं आणि परागकण पडले. पण दुसरी राणी चुल्लसुभद्दा वाऱ्याच्या दिशेला होती. तिच्यावर काय पडलं असेल? सुक्या काड्या, वाळलेली पानं आणि लाल मुंग्या. आणि इथेच त्या क्षणी मत्सराचं पहिलं बीज रोवलं गेलं. आणि मग आणखी एक घटना घडली. चद्दंतने एक दुर्मिळ 7 कोंब असलेलं सुंदर कमळ महासुबद्धाला दिलं. चुल्लसुबद्धासाठी हा जणू दुसरा अपमान होता आणि या घटनेने तिच्या मनातल्या सुडाच्या भावनेवर शिक्कामोर्तब केलं. आणि इथेच कथेला एक भयानक वळण मिळतं. राणीने एक प्रार्थना केली, एक असा संकल्प केला जो कर्माचं चक्र फिरवणार होता. तिने ठरवलं की पुढच्या जन्मी ती या हत्तीला मारूनच राहणार. त्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी चालेल. आणि तिची प्रार्थना ती फळाला आली. आता आपण पाहूया त्या शिकाऱ्याचा तो अविश्वसनीय आणि अशक्यप्राय प्रवास, जो राणीच्या सुडाची इच्छा पूर्ण करण्यासाठी निघाला होता. राणीने निवडलेला हा शिकारी सोनुत्तर दिसायला अतिशय कुरूप आणि अक्राळ विक्राळ होता. म्हणजे असा माणूस जो कोणत्याही परिस्थितीत आपलं ध्येय गाठू शकेल. त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्राणीचा आदेश मिळाल्यावर तो निघाला. त्याने घनदाट जंगल आणि चिखलाचे 18 धोकादायक प्रदेश ओलांडले. मोठमोठे पर्वत पार करण्यासाठी स्वतःच अवजारं बनवली. एक एक करत 6 पर्वत पार केले आणि अखेर तो चद्दंतच्या राज्यात त्या सोन्याच्या कड्यापर्यंत पोचला. आणि या प्रवासाला किती वेळ लागला असेल याचा अंदाज आहे? तब्बल 7 वर्ष, 7 महिने आणि 7 दिवस. विचार करा, एका सुडाच्या भावनेसाठी एका माणसाने एवढा मोठा आणि कठीण प्रवास केला. आणि आता आपण पोहोचलो आहोत कथेच्या परमोच्च क्षणी. शिकारी आणि तो हत्ती यांची ती निर्णायक भेट, जिथे त्याग आणि क्षमा यांचा एक असा अविश्वसनीय संगम पाहायला मिळतो जो आपण कधीच विसरू शकणार नाही. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर सोनुत्तरने एका खड्ड्यात लपून चद्दंतवर तो विषारी बाण सोडला. राणीची सुडाची इच्छा आता पूर्ण होणार होती. पण चद्दंतची प्रतिक्रिया सगळ्यांच्याच कल्पने पलीकडची होती. तो रागावला नाही, त्याने प्रतिकारही केला नाही. उलट त्याने अत्यंत शांतपणे आणि करुणेने त्या शिकाऱ्याला विचारलं, मित्रा, मला मारून तुला काय मिळणार आहे? आणि खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलं? आणि मग जे घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे. जेव्हा शिकाऱ्याला चद्दंतचे सुळे कापता येईनात, तेव्हा चद्दंतने स्वतः आपल्या सोंडेने करवत पकडून त्याला ते सुळे कापायला मदत केली. ही होती करुणेची आणि त्यागाची परमावधी. त्याने आपल्याच मारेकऱ्याला त्याचं काम पूर्ण करायला मदत केली. शिकाऱ्याला त्याचं काम पूर्ण करण्यात यश मिळालं. पण या कथेचा शेवट काय झाला? एक असा दुःखद धडा जो भूतकाळ आणि वर्तमान यांना अशा प्रकारे जोडतो की कर्माचं चक्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहतं. ही या कथेतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. जेव्हा शिकाऱ्याने ते तेजस्वी सुळे राणीसमोर ठेवले तेव्हा तिला आनंद झाला नाही. उलट आपल्या पूर्वीच्या प्रियपतीचे ते सुळे पाहून तिचं हृदय इतक्या दुःखाने भरून आलं की तिचा जागीच मृत्यू झाला. ज्या सुडासाठी तिने इतकं सगळं केलं त्या सुडाने तिचा जीव घेतला. आणि इथेच आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं.
तो महान हत्तीराजा सद्धंत म्हणजेच भगवान बुद्ध होते. सुडाच्या आगीत जळणारी राणी चुल्ल सुबद्धा हीच ती रडणारी साध्वी होती. आणि तो निर्दयी शिकारी सोनू तर दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धांचा कट्टर प्रतिस्पर्धी देवदत्त होता. ती साध्वी रडत होती कारण तिला आपला कटू भूतकाळ आणि कर्माचं फळ आठवलं होतं. आणि बुद्ध स्मित करत होते कारण त्यांना हे संपूर्ण चक्र, हा भूतकाळ आणि हा वर्तमान अगदी स्पष्ट दिसत होता. ही कथा आपल्याला एका खोल प्रश्नावर विचार करायला लावते. चद्दंतने तर अत्यंत करुणा दाखवली, पण सुडाची भावना तरीही राणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. मग करुणेचं एक कृत्य खरंच सुडाचं चक्र तोडू शकतं का? की काही जखमा भरून यायला अनेक जन्म लागतात? याचा विचार नक्की करा.